नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून आयुक्त आणि सत्ताधारी भाजपात शीतयुद्ध पाहायला मिळतंय। शासनाला पत्र लिहिण्याचे आयुक्तांचे अधिकार काढून ते सचिवांना देणं, प्रशासकीय काळात झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करणं, विकास कामांवरून आयुक्तांना घेरणं आदी गोष्टींमुळे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे आणि भाजपात सुप्त संघर्ष सुरू झालाय आणि त्याचा फटका हा नवी मुंबई महापालिकेतील अधिकारी वर्गाला बसताना दिसतोय। नवी मुंबई महापालिकेच्या महासभेसाठी आयुक्त न आल्यानं आज त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार बसले होते। त्यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मनातली उद्विग्न भावना व्यक्त केली। मी अतिरिक्त आयुक्त असलो तरी फक्त रिक्त आहे, मला साधा पाण्याचा ग्लास सुद्धा मिळत नाही, बजेटची कॉपी 15 वेळा मागूनही मिळालेली नाही, असे उद्गार त्यांनी काढले। मी शेवटी अतिरिक्त आयुक्त आहे, अतिशय रिक्त असणारा माणूस आहे मी, त्यामुळे मला एक वेळ इथं बसवलेलं आहे की बजेटची जी प्रत आहे ती 15-20 वेळा मागून मला आत्ता मिळालेली आहे ती। मला साधं इथं काय म्हणायचं त्याला, मी सारखं मागं बघतो शिपाई कोणतरी असेल, मला पाण्याचा ग्लास पण ठेवलेला नाही। बजेटचं जे काय झालं, बजेटचं काय नाही झालं हे कॅपोना मी बोलवतो, कॅपो सांगतील त्याच्याबद्दल काय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।